विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्षातील कादंबरी वाङ्मय प्रकाराचा अभ्यास यामध्ये विश्राम बेडेकर लिखित रणांगण या कादंबरीचा अभ्यास करणार आहोत. आणि मागच्या तासाला आपण बघितलं की चक्रधरांची द्विधा अवस्था, त्याची मनस्थिती आणि त्यामध्ये जगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन हा कसा त्याच्या मनोगतामधून व्यक्त झालेला आहे. एक मदमस्त जीवन जगणारा माणूस म्हणून चक्रधर जेव्हा सुरुवातीला दिसतो आणि एकंदरीतच प्रेमभंग झाल्यामुळे स्त्रीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोनही त्याच्या एका प्रेमविरहाच्या प्रसंगातून बघायला मिळतो. आणि म्हणून हर्टा जेव्हा मुंबईमध्ये न उतरता सरळ पुढे निघून जाते, तेव्हा मात्र त्याच्या मनाची आणखी द्विधा होते, आणखी विरह त्याला सतावून सोडतो आणि हे आपल्या नशिबातच होतं का असं त्याला पुन्हा पुन्हा जाणवायला लागतं. बोट पुढे आपण वाचूया. बोट संथ चालली होती जिनोवाच्या आखात. इथे समुद्र बहुता वादळी असतो, पण आज सगळीकडे शांत होते. हलले नाही, डुलले नाही, सगळे प्रवासी मजेत होते. करमणुकीसाठी बोटीवर निरनिराळे कार्यक्रम असतात, पण आज पहिलाच दिवस अजून ते सुरू झाले नव्हते. बारमध्ये जवळच चौघेजण ब्रिज खेळत होते. तिकडे माझे लक्ष गेले. एक दोघे बाजूला बसून डाव बघत होते. त्यातच एक तरुण मुलगी होती. लोकरीसारखे केस, ते एका निळ्या फितीने बांधलेले, वर्ण गोरा, उंच कपाळ, फार मोठे नव्हते पण पाणीदार असे निळे डोळे, नाक खूप दरदरीत होते. तिच्या ओठांची एक गंमत असे, मिटले म्हणजे फक्त एकच बारीक रेषा दिसे. विलग झाले की त्यांचा रेखीव बाक दिसून येईल. समोरच्या दातात 2 सोन्याचे दात होते, ते चमकत. इतके वर्णन मी यासाठी करतो आहे, पण तुम्हाला त्याची कल्पना येईल की नाही कुणास ठाऊक, माझ्या डोळ्यासमोर ते सगळे रूप जसेच्या तसे अजून आहे. पण प्रथम मी तिला पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्याने विशेष मनात ठसले नसावे एवढे आठवते. चेहरा उदास, भारी खिन्न, असा मधुरच वाटे. दृष्टीत बुद्धिमत्तेची झाक दिसे. मी तिच्याकडे बघितले. त्याचवेळी तिचीही दृष्टी माझ्याकडे होती, पण नजरानजर झाली तरी तिचे मन भांबावले नाही. किंबहुना तिच्या दृष्टीत आश्चर्यच दिसले. ती बघत राहिली. शेवटी मी नजर फिरवली. पाईप वडीत होतो, तो विझल्याचे निमित्त केले. काड्याची पेटी शोधू लागलो. अशा पद्धतीचं एक वर्णन या ठिकाणी चक्रधर करतो. आणि नंतर त्याच्या असं लक्षात येतं की काही माणसं ही आपल्याला समोर असून देखील लवकर कळत नाहीत. आणि म्हणून अशा माणसांना किती जवळ करायचं किंवा दूर ठेवायचं हे सुद्धा चक्रधराला राहून राहून वाटायला लागतं. हर्टा बघत होती, मीही टक लावून बघत होतो, पण मनाचा निर्णय होईना, उठण्या बोलण्याची धारष्टे होईना. ब्रिजचा डाव चालू होता, तो संपला. मन्नान पुन्हा हर्टाजवळ आला. त्यांनी तिला डेकवर जाऊ
म्हणून सुचविले. तिने नकार दिला. टेबलावर डावाबद्दल चर्चा चालू होती. माझ्याजवळ मायकेल बसला होता. तो डावांचे मार्क मांडित होता. त्याने विचारले, जेंटलमेन हॉनर्स. समोर सहाय्य होते. ते म्हणाले, जाऊ दे रे, 5-7 मार्क कसले मांडतोस? मायकेलने मान हलवली आणि म्हटले, 5-7 करतात 100 होतात व 100 मार्क म्हणजे 3 पेनी. मस्ट पुट डाऊन हॉनर्स. मी मोठ्याने म्हटले, मायकेल, यू आर वर्स दॅन अ ज्यू. सगळे मोठ्याने हसले, पण माझे तिकडे लक्ष नव्हते. हर्टा एकदम उठले. तिने मनांचा हात धरला आणि ती डेकवर निघून गेली. पण दरवाजाशी गेली, तिथे क्षणभर थांबली. माझ्याकडे कडाक्ष फेकला आणि नंतर बाहेर गेली. त्या नजरेचा अर्थ कळणे कठीण नव्हते. निराशा, वेदना आणि क्रोध. एकाएकी मनात विचार आला, ही मुलगी एवढी तर नसेल. एक जर्मन सरळ माझ्या टेबलाकडे येत होता. कदाचित तो आपल्याकडे येईल अशा भीतीने मी जवळचे पुस्तक उघडले. वाचायला सुरुवात केली, पण तो आलाच. माझ्या टेबलाशी बसला आणि मुद्दाम बोलायला आरंभ करण्यापूर्वी त्याने म्हटले, गुड नाईट सर. मी वर पाहिले. डोक्याला थोडेसे टक्कल, स्थूल, सुखासीन दिसणारे शरीर, गुबगुबीत चेहरा. पोशाख साधा होता, अर्धे विजार आणि निम्म्या बाह्यांचा सदरा. माझ्याकडे पाहून त्याने मस्तक लवबिल्यासारखे केले आणि पुन्हा म्हटले, गुड नाईट सर. नाईस सर, नाईस नाईट. त्याच्या नजरेत स्नेहाची अपेक्षा होती. त्याचा हिरमोड करता येणे शक्य नव्हते. त्याच्या गुड नाईटच्या सलामीने मला थोडेसे हसू आले. मी अभिवादन केले आणि उत्तर दिले, इव्हनिंग सर. येस, व्हेरी प्लेझंट नाईट इजंट इट. त्याबरोबर त्याचा चेहरा चिंतातूर झाला. इव्हनिंग गुड नाईट नव्हे, मला वाटलं गुड नाईट म्हणायचं. मी सांगितले, गुड नाईट बहुधा निरोपाच्या वेळी म्हणायचं. संध्याकाळी प्रथम बट झाली म्हणजे गुड इव्हनिंग म्हणून स्वागत करायचं असतं. असं होय. असे म्हणून त्याने शेडच्या खिशातून एक वही काढली आणि ती आणि हा फरक लिहून घेतला. नंतर पुन्हा विचारले, मी नाईस नाईट म्हणतो, तुम्ही काय बरं म्हणालात? मी म्हटले, प्लेझंट नाईट. होय होय. प्लेझंट म्हणजे काय? त्याचे स्पेलिंग सांगाल, मी लिहून घेतो. मी हाताच हलो. शिंदे का उठून गेले ते मला कळले. हाच तो त्यांचा जर्मन इंग्रजी शिकू बघणारा. पोर्ट होलमधून बाहेर बघितले. आकाशाचा एक वर्तुळाकार तुकडा दिसत होता. पुष्कळशा चांदण्या. रात्र खरोखरच सुंदर दिसत होती, निरभ्र आणि निळी. पण या अरसिकाला तिच्या सौंदर्याचे कौतुक नव्हते, इंग्रजी स्पेलिंगचे होते. त्याच्या बोलण्याने मी पुन्हा शुद्धीवर आलो. त्याने डिक्शनरी काढली. तिथले पान उघडून तो म्हणाला, सापडलं. प्लेझंट म्हणजे प्लेझिंग म्हणजे काय? छे, मला इंग्रजी जर्मन डिक्शनरी मिळवली पाहिजे. प्लेझिंग म्हणजे काय सांगता कृपा करून? मला सांगता येईना. उदाहरणे देऊन अर्थ व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. शेवटी एकदाचे त्याला समजले. मला थोडासा सराव झाला. त्याचे मोडके इंग्रजी मला समजू लागले. त्याच्याशी बोलावे कसे हेही ध्यानात आले. सावकाश, सोपे शब्द, साधी वाक्य वापरायची. बोलताना त्याच्या चेहऱ्याकडे सारखी नजर ठेवायची. शब्द अडला की त्याच्या कपाळावर चिंतेची आठी पडेल. लगेच प्रतिशब्द, दुसरे शब्द, उदाहरणे, हातांचे हावभाव, निरनिराळे उपाय योजण्याचा मी प्रयत्न करी. मी वीर देऊ केली. ती त्याने घेतली नाही. सिगारेटही नाकारली, पण सभ्यपणे. तो मला आवडू लागला. कायटेल त्याचे नाव. त्याचे हसणे मनमोकळे होते. बोलणे अवाजवी असे. डोळ्यात आनंद दिसे, पण एक प्रकारची क्षमाशीलताही वाटे. त्याने जग बरेच पाहिले होते, यात शंका नाही. आम्ही पुष्कळ वेळ बोलत होतो. मी म्हटले, तुम्ही शांघायला जाता आहात. तुम्ही चिनी शिकण्यासाठी धडपड करायची, ती इंग्रजीसाठी कशी करता? त्याने उत्तर दिले, मला शांघायला पोट भरायचं आहे. इंग्रजीला किंमत आहे, ती चिनीला नाही. तुम्हाला शांघायची काही माहिती आहे का? मला काहीच माहिती नव्हती, पण म्हटले, ऐकून थोडी आहे. त्यावरून वाटते किंमत कसली तरी चिनी वाचून तुमचं बरं अडेल. त्याने हसून विचारले, तुम्हाला चिनी येतं का? मी नाही म्हणताच तो म्हणाला, चिनी ही भाषाच नव्हे अशी माझी समजत आहे.
बाजारात कुत्र्या मांजरांची खेळणी मिळतात, तुम्ही पाहिले आहेत. डोक्यावर मारलं, पोट दाबलं की ची ची चू चू करतात, तीच चीनी भाषा अशी माझी समजत आहे, असे म्हणून तो हसला. मीही हसलो. त्याच्या हसण्यात इतका सहजपणा होता. मी त्याला म्हटले, तुम्ही फार छान हसता. थोडे गंभीर होऊन त्याने उत्तर दिले, होय, आता गळा मोकळा वाटतो. 4 वर्ष झाली हसणं विसरलो होतो. त्या शब्दाने, विशेषतः त्या स्वराने मी चपापलो. त्याच्या खाजगी दुःखाबद्दल मला बोलणे शक्य नव्हते. विषय बदलण्यासाठी मी म्हटले, तुमची कल्पना खरंच चांगली आहे. असली चिली बोलणारी कागदी कुत्री मांजरं तुम्ही शोधून काढली तर तुमचा त्रास कितीतरी वाचेल. माझ्या एकट्याचा का? हजारोनी आम्ही चीनला जात आहोत. सगळ्यांना त्याचा उपयोग होईल खरंच. तो पुढे म्हणाला, या कल्पनेचं पेटंट घेतलं तर मी श्रीमंत होईल, पोटाची ददात मिटेल, इंग्रजी शिकण्याचं टळेल. मी हसून म्हटले, इंग्रजी शिकण्याचं टळेल ही गोष्ट तुमच्यासारखी माझ्याही आनंदाची आहे. पण तुम्हाला इंग्रजी आवडत नाही. तो म्हणाला, मुळीच नाही. मग कोणती भाषा आवडते? माझी मातृभाषा डॉईंग जर्मन. मग ही व्यर्थ धडपड कशाला करता? शांघायमध्ये जर्मनला किंमत नाही, पण एवढे अडचणीत पडायचं, जर्मनी सोडायचा, इंग्रजी शिकायचं असला अट्टहास का? मी म्हणालो. त्यांनी हलक्या जवळ सांगितले, मी जर्मन म्हणवतो. जर्मनी माझी मातृभूमी आहे, डॉईश मातृभाषा आहे, पण जर्मनी मला आपला पुत्र समजत नाही. मी ज्यू आहे, हद्दपार झालो आहे, म्हणून शांघायला जाऊन त्या ठिकाणी चिनी शिकण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे अतिशय वेगवेगळ्या स्वभावाची पात्र या ठिकाणी विश्राम बेडेकर यांनी या कादंबरीमध्ये साकार केले आहेत. आणि या विविध पात्रांच्या स्वभाव वर्णनावरून असं दिसून येतं की एकंदरीतच रणंगण ही कादंबरी वैश्विकदृष्ट्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती एक साहित्य कृती म्हणून किती वेगळेपण देणारी आहे असं ही कादंबरी वाचताना आपल्याला जाणवतं. बाकी आपण पुढच्या तासाला बघू.